शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आज विरोधक पायऱ्यांवर आक्रमक झाले। आमदार सुनील भुसारा आपल्या सोबत आहेत। आपण पाहतोय त्यांनी हातामध्ये गाजर घेतलाय, गळ्यामध्ये कापशीची माळ आहे। काय म्हणाल? या ठिकाणी शेतकऱ्यांना अर्थसंकल्पातून गाजर देण्याचं काम हे सरकारने काल केलेलं आहे, म्हणून हे गाजर प्रतिकात्मक आम्ही या ठिकाणी घेऊन आलो आहे। त्याचबरोबर या राज्यातील भात उत्पादक शेतकरी असतील, कापूस उत्पादक शेतकरी असतील किंवा सोयाबीन उत्पादक असतील, जेवढेही शेतीची पिकं आहेत त्यांना मिनिमम सपोर्ट प्राईसच्या माध्यमातून आधारभूत किंमत देण्याचं काम हे सरकारने केलेलं नाही आणि म्हणून या प्रश्नांवर सरकारला जागा करण्यासाठी आज आमचं हे आंदोलन आम्ही करत आहोत। नक्कीच काल दादांनी बजेट सादर केलं, अर्थसंकल्प अधिवेशनामधलं अंतरिम बजेट होतं। यावर तुमची प्रतिक्रिया काय? शेतकऱ्यांना काही मिळालं नाही या बजेटमधून? हे गाजरच सरकारने त्या ठिकाणी शेतकऱ्यांना दिलेलं असल्यामुळे हे गाजर घेऊन आलो आहे। अटल सेतूचा उल्लेख असेल, बुलेट ट्रेनचा उल्लेख असेल, याचा सर्वसामान्यांशी काय संबंध? त्यांचा उल्लेख केला गेला, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली हे सांगितलं, पण शेतकऱ्यांना काय दिलं सांगितलं नाही ना त्याच्यामध्ये। आणि ते आम्हाला म्हणायचं की शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलायला पाहिजे सरकारने आणि ते केलं म्हणून आम्ही आज आंदोलन करत आहोत। बरं, TV9च्या कॉन्क्लेव्हमध्ये, TV9 भारतवर्ष कॉन्क्लेव्हमध्ये अमित शाह असं म्हणाले की ठाकरेंना त्यांच्या मुलाला मुख्यमंत्री करायचं आहे। आमचा जो विरोध आहे तो घराणेशाही विरोध आहे, घराणेशाहीला आहे आणि त्यासाठी आम्ही राजकारण करतो। आता भारतीय जनता पक्षामध्ये किती घराणेशाही आहे, म्हणजे फडणवीस साहेबांच्या काकी मंत्री होत्या, त्यानंतर आपले आता दादांचं पण सुरू आहे किंवा मुख्यमंत्र्यांचा मुलगा आपल्या खासदार आहे एकनाथ शिंदे साहेबांचा, कितीतरी मुंडे, पंकजाताई मुंडे आधी भाजपचे मुंडेंच्या सगळ्या गोष्टी आहेत त्यामध्ये। त्यामुळे घराणेशाहीबद्दल भाजपने बोलू नये। शिंदे गटाचे जे खासदार आहेत हेमंत गोडसे, ते पुन्हा एकदा मिलिंद नार्वेकर यांच्या संपर्कामध्ये आहे। तुम्हाला वाटतं पुन्हा राज्यामध्ये बऱ्याचशा मोठ्या घडामोडी घडतील, इनकमिंग आउटगोईंग वाढलंय? आता ही प्रथा भाजपने सुरू केलेली आहे, त्यामुळं ते म्हणतात ना की जसं पेरलं तसं उगवतं, त्यामुळे हे होणार नाही पुढच्या काळामध्ये। आज जे काही चाललं ही परतफेड कधी ना कधी नियती करून देते, त्यामुळे आपला नियतीवर काँग्रेसने आधीच्या काळात काही चुका केल्या त्याची ते आता म्हणजे चुका त्याचं शिक्षा ते भोगतायत, तसं आज जे भाजप चुका करतंय याचं त्यांना हे सगळं फेडावं लागणार आहे। जालना अंबडमध्ये जे स्थानिक वृत्तपत्र आहे त्यामधून जाहिरात केली आहे फडणवीसांची की फडणवीसांनी मराठा समाजासाठी काय काय केलं, अशा पद्धतीने जाहिरात करावी लागते। यावर तुमची प्रतिक्रिया काय? ज्या वेळेला आपण चुकीचं वागतो त्यावेळेला आपल्याला त्याचं स्पष्टीकरण द्यावं लागतं आणि जर काही त्यांच्याकडे चूक घडली असेल, त्यांनी मध्यंतरी लाठीचार्जची माफी मागितली होती, याचा अर्थ असा त्यांनी लाठीचार्ज करायला सांगितला। त्यामुळं आपण केलेल्या चुकाचं परिमार्जन करण्यासाठी अशा जाहिराती द्याव्या लागतात असं मला वाटतं। धन्यवाद तुमच्याशी बोलल्याबद्दल। कॅमेरा पर्सन योगेश गुरवचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।